मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 138. एखादं घनदाट अरण्य अविचारानं पेटविणारा मनुष्य त्याच्या भडकलेल्या वणव्यात स्वतःच सापडावा तशी त्याची अवस्था झाली होती. तो काहीच बोलत नाही हे पाहून पित्याच्या धवल वस्त्रात लपविलेलं आपलं मुख थोडंसुद्धा वर न उंचावता अश्वत्थामास त्याला कातर स्वरात म्हणाला, युवराजा, माझ्या पित्याच्या क्रूर वधाचा तितकाच क्रूर प्रतिशोध मी घेईन. उद्याच्या युद्धासाठी तळपत्या विक्रमाच्या दिग्विजयी सूर्यभक्त कर्णालाच सेनापतीपद दे. त्याच्या मनातील कर्णाच्या मित्रप्रेमाचं झरा आटणं कसं शक्य होतं? तसाच बाहेर पडलेला दुर्योधन मध्यरात्र टळेपर्यंत कर्णाच्या शिबिरातच होता. पंजाची नखं शाकटून टाकलेल्या व्याघ्रासारखा तो इकडून तिकडे फेऱ्या घेताना पुन्हा पुन्हा कर्णाला म्हणत होता, अंगराज, पितामह आणि गुरुद्रोण यांनी कुरूंच्या अफाट सेनेचं सेनापतीपद भूषवावं असं मला मनापासून कधीच वाटलं नव्हतं. माझा विश्वास आहे की तुझ्या सेनापतित्वाखाली एकवार दिग्विजयाचा डिंडीम मिरविणारी कुरुसेना उद्या पुन्हा कुरुक्षेत्रालाही पादाक्रांत करील. कर्ण, अर्घ्यदानासाठी तुझ्या ओंजळीतून खऱ्या निष्ठेनं गंगेच्या पवित्र पाण्याचं लक्ष लक्ष थेंबांचं अर्घ्यदान सूर्यकिरणात तळपत पडलं असेल तर उद्या लक्ष पांडव सैनिकही मृत होऊन स्वर्गप्राप्तीसाठी तुझ्या चरणांवर पडतील. अर्जुनाचं निळं शरीर तुझा जैत्ररथ समोर उभा ठकताच काळं निळं पडेल. त्याचं नाव ऐकताच माझ्या सर्वांगाचा तप्त लोहरस होतो आणि ज्याने माझ्या बंधूंना निर्दयपणे वधलं अशा क्रूर भीमाचं शरीर तुझ्या अमोघ बाणांनी त्याच्या आरक्त नेत्रासारखंच रक्तवर्णी होईल. तुझ्या निमुळत्या चरणांकडे पाहण्यासाठी वारंवार खाली जाणारी युधिष्ठिराची मान सेनापती म्हणून तुझा उद्याचा पराक्रम पाहताना कायमची खाली जाईल. तुझ्या वायुजिताच्या टवकारलेल्या कानांचं द्वय पाहताना नकुल सहदेव या बंधुद्वयाला अंगावर प्रभंजन आल्याचा भास होईल आणि सर्व कलहाची सूत्र किनाऱ्यावर उभा राहून हलविणारा तो मथुरेचा चेटक्या, तो काळा गवळी प्राणदानाच्या याचनेनं अर्जुनाचा रथ सोडून याचक म्हणून तुझ्या रथाकडे दिनवाना होऊन हात पसरत धावेल. कर्ण, उद्याचा सेनापती तूच राहशील, मित्रा तूच राहशील. तो बोलत होता. कण्यातून सुटलेलं रथचक्र लडबडत हवं तसं धावतं. पण कर्ण शिबिराच्या जाळीदार गवाक्षातून समोरच्या दृश्यवतीच्या किनारे दिसणाऱ्या धडपडत पेटणाऱ्या गुरुद्रोणांच्या चितेकडे अचलपणे पाहत नुसताच निशब्द बसून होता. दुर्योधनाचे कोणत्याही चेतावणीचे शब्द आता त्याच्या कानात शिरतच नव्हते. शिरले तरी क्षणभरही तिथं स्थिर होत नव्हते. शेवटी तो एवढंच म्हणाला, युवराजा, तुला विजय मिळवून देण्यासाठी मी पंचप्राणही पणाला लावीन. मला सारथ्याचा सम्राट करणाऱ्या सन्मित्रा, संपूर्ण स्नेहभावानं तुझ्या सहवासात घालविलेलं जीवन समरांगणातही तुझ्या सहकार्यासाठी सार्थकी लागेल. जा, निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू नयेत. निद्रेची आवरणं पांघरत रात्र ढळू लागली. पलित्यांची शरीरं आता स्वतःच्याच तिरस्कारानं जळू लागली.